छोट्या बहिणी, मोठ्या बहिणी, काकू, मावशी, ताई यांच्या सर्वांसाठी दिवसापासून ट्राय करत आहे, पण प्रेग्नन्सीसुद्धा राहत नाही, पिरियड्स यायचे नाही. माझी आई तर रडायची अक्षरशः की म्हणजे हिचे पिरियड्स का. तर वजन वाढल्यामुळे ना खूप सारे प्रॉब्लेम होतात. महिन्यामध्ये आपलं वजन कमी करण्यासाठी जे रुटीन फॉलो केलेलं आहे ते तुम्हाला शेवटपर्यंतच येत नाही, काय येत नाही आणि त्याच्यामुळे ना वजन वाढतं. वजन वाढलं, PCOD झाला. बाहेरचं खाणं अजिबात टाळा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की मजेत असणार. आणि आजचा व्लॉग ना स्पेशल माझ्या छोट्या बहिणी, मोठ्या बहिणी, काकू, मावशी, ताई यांच्या सर्वांसाठी उपयोगाचा आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. आणि याच्यामध्ये ना मी माझे स्वतःचे एक्सपिरियन्स, माझा अनुभव शेअर केलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटतो, आणि तुम्हालासुद्धा PCOD आहे का, PCOS आहे का, तुमची पाळी अनियमित असेल तर माझा व्हिडिओ खरंच तुमच्या उपयोगी थोडं का होईना पण उपयोगी पडणार आहे, म्हणूनच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला PCOD, PCOSचा प्रॉब्लेम आहे, पिरियड्स रेग्युलर येत नाही आणि तुम्ही प्रेग्नन्सीसाठी खूप दिवसापासून ट्राय करत आहे, पण प्रेग्नन्सीसुद्धा राहत नाही. अशा खूप ताई आहेत की त्यांना PCOD आहे आणि प्रेग्नन्सी राहत नाही, प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकत नाही आहे. तर सेम प्रॉब्लेम माझ्यासोबत पण तसाच होता. माझ्या लग्नाला आता 1.5 वर्ष झाले आणि मला PCODचा प्रॉब्लेम हा म्हणजे माझे जेव्हा पिरियड्स आले ना तेव्हापासूनच, आधीपासूनच माझे पिरियड्स रेग्युलर नव्हते. कधी कधी रेग्युलर महिन्याला यायचे, पण त्याच्यानंतर मग कधी 3 महिन्याने, कधी 2 महिन्याने, तर कधी कधी 6-6 महिनेसुद्धा माझे पिरियड्स यायचे नाही. माझी आई तर रडायची अक्षरशः की म्हणजे हिचे पिरियड्स का येत नाही. मी खूप वेळा दवाखान्यात गेली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की स्टार्टिंगला पिरियड्स येतात तेव्हा असं होतं, पण नंतर 11वी-12वी झाली माझी तेव्हासुद्धा मला तोच प्रॉब्लेम होता. मी खूप वेळा हॉस्पिटलला गेली, वेगवेगळे हॉस्पिटल चेंज केले, कधी आयुर्वेदिक, कधी होमिओपॅथिक, कधी ॲलोपॅथिक, तर कधी खूप 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 दवाखाने केले, पण मला काही फरक पडले ना. त्याच्यानंतर काही दिवसानंतर आमच्या आयुष्यामध्ये आले हर्बल लाईफ. माझ्या आईचे वजनसुद्धा खूप वाढले होते आणि माझ्या आईची पाळीसुद्धा अनियमित होती. आणि म्हणतात ना की आपल्या जेनेटिक्स म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना काही आजार असतात, ते आजार आपल्यालासुद्धा होऊ शकतात, हे जेनेटिक्स असतं. तर माझ्या आईलासुद्धा अनियमित पाळी आहे. तर आईचंसुद्धा खूप वजन वाढलेलं होतं. तर वजन वाढल्यामुळे ना खूप सारे प्रॉब्लेम होतात. BP, शुगर, थायरॉईड, हे सगळं वजनामुळे होते. आणि आपण आपली लाईफकडे लक्ष देत नाही, आपण कामात व्यस्त राहतो, आपण कसे खाणं, कसे पिणं, बाहेरचं जास्त खाणं, स्वतःची काळजी घेत नाही. त्याच्यामुळे ना आपली लाईफमध्ये चेंजेस होतात. त्याच्यामुळे ना आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या शरीरामध्ये ॲटोमॅटिक चेंजेस होत राहतात आणि त्याच्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये आणखी बिमाऱ्या वाढायला सुरुवात होते. तर सेम प्रॉब्लेम तसंच. आणि मी लहान असताना आता जेव्हा आपले फर्स्ट टाईम पिरियड्स येतात तेव्हा आपल्याला काहीच समजत नसते, काहीच नाही. आणि माझे पिरियड्स तसे पण खूप लवकर आलेले आहेत. मी 6वीत असतानाच माझे पिरियड्स आले होते, तेव्हा काही समजतसुद्धा नाही. त्याच्यानंतर मग तेव्हापासूनच माझे कधी 2 महिन्याने, कधी 3 महिन्याने, कधी रेग्युलर यायचे, तर कधी 6-6 महिने वाट बघावं लागायची पिरियडची, की पिरियड्स येतच नव्हते. तर माझ्यासोबतसुद्धा हा प्रॉब्लेम होता. आणि हो, मला माहिती आहे की 100पैकी 90% महिलांमध्ये हा प्रॉब्लेम असतो. त्यापैकी 90% महिलांना पिरियड्स रेग्युलर येत नाहीत. तर हा व्हिडिओ स्पेशल त्याच महिलांसाठी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हो, तुम्हाला आधी सांगून देते, मी काही डॉक्टर वगैरे नाही आहे. मी स्वतःमध्ये जे चेंजेस केले तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हर्बल लाईफचं तुम्ही नाव ऐकलेलंच असणार. वजन कमी जास्त म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे ते वजन वाढवण्यासाठी घेतात, आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे ते वजन कमी करण्यासाठी घेतात. रिझल्ट 100% आहे त्याच्यामध्ये, पण टिकून राहणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही कामामध्ये टिकून राहणं महत्त्वाचं आहे. हर्बल लाईफ हे असे हे आहे, प्रोडक्ट आहे, म्हणजे हर्बल लाईफमध्ये आपण गेलं ना तर आपल्याला आपली लाईफ चेंज करावीच लागणार आहे. तर त्याचं प्रोडक्टसुद्धा आहे.
ते आईचं वजन खूप वाढलेलं होतं, म्हणून मग आम्ही तिच्यासाठी ते प्रोडक्ट घेतलं हर्बल लाईफचं. तर तिला 2 महिन्यामध्ये रिझल्ट जाणवला. तिचं पहिल्या महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 10 किलो वजन झालं. म्हणजे टोटल 2 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी झालं तिचं. तर खूप छान अनुभव आला होता तिला. आणि जे काही प्रॉब्लेम्स होते तिचे, अनियमित पाळी आणि हात पाय दुखणं, कंबर दुखणं, सगळे प्रॉब्लेम एकदम नॉर्मल, हळूहळू सर्व नॉर्मल होत गेले. हातामध्ये चरबीच्या गाठी झालेल्या होत्या, त्या गाठी कमी झाल्या. खूप प्रॉब्लेम कमी झाले. पण तुम्हाला म्हटलं ना, टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर हर्बल लाईफमध्ये गेल्यावर खूप लोकांनी घेतलेसुद्धा असतील प्रोडक्ट. लोक म्हणतात पण की आम्ही हर्बल लाईफ यूज केली, त्याच्यानंतर आम्हाला काही फरक नाही जाणवला. हां, फरक जाणवला तात्पुरता. आमचं वजन कमी झालं, प्रोडक्ट घेत होतो तोपर्यंत आमचं वजन कमी झालं, त्यानंतर परत वाढलं. तर असं का होते? कारण तुम्ही टिकून राहत नाही. असं नाही की आयुष्यभर तुम्हाला प्रोडक्ट घ्यावंच लागेल, असं काही नाही. ते तुमची इच्छा. तुम्हाला जर घ्यावं वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही घ्यावं वाटलं तर तुम्ही नाही घेऊ शकत. पण टिकून राहणं आणि आपण तिच्यामध्ये गेलं. रुटीन असते, सकाळी लवकर उठा, 5ला उठा किंवा 6ला. तर रोज 1 तास सकाळी वर्कआउट करायचं. त्याच्यानंतर चहा अजिबात बंद असतो आपला. त्याच्यामध्ये आपल्याला एक फ्रेश मिळते, ते आपल्याला घ्यावं लागतं. पूर्णपणे चहा बंद. त्याच्यानंतर आपलं वेळेवर जेवण होतं. आपण सकाळी शेक करून घेतो ना, तो हर्बल लाईफचा शेक असतो, तो घेतल्यानंतर आपण त्याच्यानंतर मग 12-1 वाजता जेवण करतो. त्याच्यानंतर ते झालं. त्याच्यानंतर आपण एखादा म्हणजे 2 टाईम वर्कआउट असतं. तर कोणी 2 टाईम करतं, तर कोणी 1 टाईम करतं. तर संध्याकाळी पण वर्कआउट असतं, तर संध्याकाळी पण करावं लागतं. ते झालं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपण 7च्या आधी जेवण वगैरे करून घेतो. आपण हे 2-3 महिने कंटिन्यू केलं तर आपल्याला खूप छान रिझल्ट पण येतो त्याच्यामध्ये. आपलं वजन पण कमी होतं. आपले जे आजार असतात ते कमी व्हायला मदत होतात. आपल्याला खूप छान रिस्पॉन्स येतो त्या प्रोडक्टकडून. पण आपलं वजन जसं कमी झालं, आपल्याला तिच्यातून आपलं वजन कमी झालं आपल्याला, तर आपण काय करतो, ते सोडून देतो. चला आता झालं आपलं वजन, आता आपल्याला काहीच करायचं काम नाही. तर असं नाही, असं नसते. आपण आपलं जे रुटीन, आपण 2 महिन्यामध्ये आपलं वजन कमी करण्यासाठी जे रुटीन फॉलो केलेलं आहे, ते तुम्हाला शेवटपर्यंतच फॉलो करायचं असतं. तुम्ही जर म्हटलं की मला फक्त 2 महिने मी हे रुटीन फॉलो केलं, माझं वजन कमी झालं आणि आता परत तसंच माझं वजन राहणार आहे, तर नाही. तुम्हाला तुमचं वजन मेंटेन करण्यासाठी जे रुटीन तुम्ही वजन कमी करण्यासाठी फॉलो केलं होतं, तेच तुम्हाला शेवटपर्यंत, तुम्हाला वजन तुमचं जसंच्या तसं मेंटेन ठेवायचं असेल तर तेच रुटीन तुम्हाला शेवटपर्यंत फॉलो करून ठेवावं लागेल. नाहीतर मग काही लोक काय करतात, 3 महिने स्वतःला देतात, 3 महिन्यामध्ये स्वतःचं वजन कमी करून घेतात, 10, 20, 15 काय ते वजन कमी करून घेतात. नंतर मग ते 3 महिन्यानंतर मग त्यांना वाटतं की आपलं वजन आता कमी झालं, आता आपल्याला काहीच करायचं काम नाही. तर तसं नसतं बाबा. तुम्ही एखाद्या वेळेस 2 घासे जास्त खाल्ले ना, तुमचं तर 10 किलो वजन कधी वाढणार हे सांगता येत नाही. त्यासाठी जे तुम्ही रुटीन फॉलो केलं होतं ना, ते रुटीन शेवटपर्यंत तुम्हाला फॉलो करावंच लागेल, तेव्हाच तुमचं वजन मेंटेनमध्ये राहणार. आता तुमच्यासोबत मी आता माझ्या PCODचा अनुभव शेअर करते. मला PCOD, तुम्हाला आधीच सांगितलं की माझी पाळी आधीपासूनच अनियमित होती. तर मला, माझ्या आईला खूप टेन्शन राहायचं की यार हे पाळी रेग्युलर का येत नाही, काय. PCOD, आपल्या वजनामुळे PCOD होतं. वजन वाढलं, PCOD झाला. वजन वाढलं, पाळी अनियमित झाली. PCODमुळे वजन नाही वाढत. आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपण जे रोजचं रुटीन असतं ना आपलं, त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे PCOD होतो. तर मी तुम्हाला सांगते मी काय घरगुती उपाय केले होते. लग्नाच्या आधी माझी अनियमित पाळी यायची. मग 12वी नंतर आमच्या लाईफमध्ये हर्बल लाईफ आला. तर आईसोबत मी सुद्धा वर्कआउट करायला लागले. रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, 2 टाईम वर्कआउट करायचे. कारण घरी काही कामच नव्हतं. आपल्याला घरी काही कामं असतात, खाणं पिणं, मस्त आराम करणं. त्यामुळे आपल्या शरीराची अजिबातच एक्सरसाइज होत नाही. आपल्या शरीराला कामच भेटत नाही ना आपलं शरीर. मग त्याच्यामुळे आपलं वजन वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला आजार लागतात मागे. तर मग मी काय करायची ना, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास रोज वर्कआउट करायचे आईसोबत, माझ्या आईसोबत. माझ्या आईला पण खूप छान रिझल्ट आला आणि मलासुद्धा. मी प्रोडक्ट घेतले नव्हते,
पण तरी मी माझं वजन कमी केलं. माझं वजन आधीपासूनच मी हेल्दी आहे. माझे हेल्दी म्हणजे जाडजूड आहे, कारण आमच्या घरामध्ये सगळेजण जाडजूडच आहेत. तर मी पण जाडजूड आहे आधीपासूनच. तर मग आधीपासून माझं वजन जास्त आहे. तर मग मी माझं वजन कमी केलं. मला एवढा छान म्हणजे रिझल्ट आला ना त्याचा, मी वजन कमी केल्यानंतर, की माझे पिरियड्स खरंच ना रेग्युलर, म्हणजे जे मला सुरुवातपासून जो प्रॉब्लेम होता ना पिरियड्स अनियमित यायचा, तर तो मला फक्त माझा 2 महिन्यामध्ये सॉल्व झाला. मी 2 महिन्यात म्हणजे मला एवढा छान रिझल्ट मिळाला. मी सकाळी वर्कआउट करायचे, संध्याकाळी वर्कआउट करायचे. त्याच्यामुळे ना मला 2 महिन्यामध्ये माझी पाळी रेग्युलर यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग 2-3 वर्ष झाले माझी पाळी रेग्युलर यायची. मग माझं लग्न झालं आणि लग्नानंतर आपलं सर्व रुटीन चेंज होऊन जाते. तर आणि नवीन ठिकाणी कसं आपण वर्कआउट कसं करायचं आणि कसं काय प्यायचं आपलं वेगळं असं होतं ना, प्रत्येक मुलीला होतेच. आणि मी काही माझ्या स्वतःकडे लक्ष दिलं नाही. जेवणाचे टाईमसुद्धा चेंज झाले होते. आधी माझे टाईम व्यवस्थित होते जेवणाचे. आईच्या घरी होते तेव्हा आम्ही 9-10 वाजता घरी जेवण व्हायचं आईच्या इथं. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता जेवण व्हायचं. आणि आईच्या घरी असं होतं रुटीन की सकाळी पोळी भाजी आणि संध्याकाळी भाकरी. तर खूप छान असं जेवणाचं रुटीन राहायचं. पण लग्न झालं आणि पूर्ण चेंज झालं. तर इथं आल्यानंतर सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, त्याच्यानंतर चहा, दूध, त्याच्यानंतर संध्याकाळी 9-10 वाजता जेवण आणि लगेच झोपणं. मग त्याच्यामुळे ना माझं वेट एवढं गेन झालं ना, एवढं फास्ट वेट वाढलं ना, की खूपच लवकर. मग मी आधीमध्ये वर्कआउट करायची, पण मग कंटाळा यायचा वर्कआउट करायचा. लग्नाला असंच 1 वर्ष झालं आणि माझी पाळी या 1 वर्षामध्ये एकही वेळ नियमित आली नाही. 2-2, 3-3 महिने यायचे नाही. मग मला टेन्शन यायला लागलं आणि सासरच्या घरचे लोक पण बोलायला लागले की तुझी पाळी रेग्युलर येत नाही, तू काहीतरी कर, तू दवाखाना कर, तू असं कर, तू तसं कर. मला माझे रिलेटिव्हसुद्धा म्हणायला लागले का गं तुझी, आता आपल्या जे नातेवाईक असतात, आत्या, मावशी, काकू, यांना माहितीच असते ना आपण सांगतोच त्यांना, आपला प्रॉब्लेम शेअर करतच असतो. तर माझ्या आत्यालासुद्धा माहिती होतं की माझी पाळी रेग्युलर येत नाही. तर ते पण मला म्हणायचे का गं आहे की नाही गुड न्यूज, आहे की नाही गुड न्यूज, कर मग प्लॅनिंग कर बाळाची. मग मी लग्नाला 1 वर्ष झाले आणि मी काही एवढं मनावर घेतलं नाही की जाऊ दे, आत्ताच लग्न झालं, काय एवढ्या लवकर बाळाची प्लॅनिंग करायची. मग लग्नाला 1 वर्ष झालं आणि नंतर मग माझ्या मागून जे काही लग्न झाले होते त्यांना लगेच म्हणजे बाळंसुद्धा झाले. कोण प्रेग्नेंट राहिलं, कोणाचे डोहाळे जेवण, कोणाला मुलगा झाला, कोणाला मुलगी झाली. ते बघून मग मला असं वाटायला लागलं की यार लवकर मनावर पुढे चालून आणखी प्रॉब्लेम वाढला तर मग काय करायचं. मग त्यासाठीच मग मी परत माझं जे आधीचं रुटीन होतं ना लग्नाच्या आधीचं, मी ते परत तसंच सुरू केलं. रोज सकाळी वर्कआउट करायची. आणि खरंच ना वर्कआउटमुळे ना एवढं तुम्हाला एवढं चांगलं वाटतं ना वर्कआउट केल्यामुळे, तुमचं शरीर एकदम हलकं व्हायला लागतं. आणि हो, तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात बदल करायलाच पाहिजे. तुम्ही घरचं साधं जेवण करा, पौष्टिक जेवण करा, फळं भाज्या जास्त खा. तुम्ही मैद्याचे पदार्थ अजिबात खाऊ नका आणि साखरसुद्धा, चहा तर बंदच करा, कारण ना त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. माझ्या आहारामध्ये सुद्धा बदल केले. मी मैद्याचं अजिबात खाणं बंद केलं. आणि पाणीपुरीसुद्धा अजिबात, पाणीपुरी पण बंद करून टाकली होती. त्याच्यानंतर मग मला पिरियड्स रेग्युलर झाले. जानेवारी फेब्रुवारी रेग्युलर पिरियड्स आले. त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि डॉक्टरांसोबत बोलून घेतलं की सर आम्हाला प्रेग्नेन्सी प्लॅनिंग वगैरे करायची आहे. डॉक्टरने चेकअप वगैरे केला आणि मला काही गोळ्या वगैरे दिल्या फॉलिक ॲसिडच्या. त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला प्रेग्नेन्सीसाठी. आणि माझी लास्ट डेट 5 फेब्रुवारी होती पिरियडची. त्याच्यानंतर नेक्स्ट मंथला मी पिरियडची वाट बघत होती. 5 मार्च तारीख निघून गेली आणि मग 2-3 दिवसांनी मी चेक केलं तर थोडी लाईन आली होती त्याच्यावरती. मग तेव्हा पण कन्फ्युजन होतं की यार हे आहे की नाही. तर मग परत मी 2 दिवसांनी आणखी चेक केलं तर ती लाईट लाईन जी होती ना ती डार्क झाली होती. म्हणजे दोन्ही ज्या पिंक लाईन असतात ना त्या डार्क आल्या होत्या. आणि खरंच खूप खूप छान दिवस होता तो माझ्या आयुष्यातला, तर मी कधीच विसरू शकत नाही. आणि तुम्ही जर प्रेग्नेन्सीसाठी प्लॅनिंग करत असताय ना तर प्लीज पॉझिटिव्ह विचार करा. असे निगेटिव्ह विचार करू नका की मला राहणार की नाही आणि माझ्यासोबत असं का, असे विचार करायचे नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे. देव सगळ्यांना देतो, फक्त देर है अंधेर नाही असं म्हणतात ना. तर तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करत राहा. तर एक
फक्त स्वतःच्या लाईफमध्ये चेंजेस करा. स्वतः तुम्ही सकाळी रोज 1 तास स्वतःसाठी कसंही करून काढा. सकाळी तुमच्याच्यानं होत नसेल तर 1 तास लवकर उठा. 4 वाजता उठूनसुद्धा होत नसेल ना, तर 3 वाजता उठा. पण 1 तास वर्कआउट करा म्हणजे करा. आणि म्हणत असेल ना, सकाळी आमच्याच्यानं होत नाही, सकाळी उठल्याबरोबर कामं करायला लागतात. तर मग एक काम करायचं ना, सकाळी उठून सगळे कामं करून घ्यायचे, सगळं करून घ्यायचं. मग दुपारी 1 तास असते, तुम्ही दुपारी पण करू शकता वर्कआउट. तुम्ही केल्यानंच होईल. तुम्ही वर्कआउट करा, स्वतःच्या डाएटमध्ये चेंजेस करा, बाहेरचं खाणं टाळा, जंक फूड अजिबात खाऊ नका, मैद्याचं तर अजिबातच खाऊ नका. मैदा असा हानिकारक पदार्थ आहे ना, जो खाल्ल्यानंतर आपल्या आतड्याला जाऊन आत चिपकतो. आणि आजच्यासाठी एवढंच. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील ना, तर ते कमेंट्समध्ये विचारा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.